नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, दारिद्र्य आहे, त्याचबरोबर आपल्याला सतत आळस येत असेल, वारंवार आपल्या घरामध्ये आजारपण असेल, त्याचबरोबर मतभेद होत असतील तर उद्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय करा। यामुळे तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, अडचणी निघून जाणार आहेत। तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण खडा मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपण अंघोळ करायची आहे। यामुळे काय होईल तर आपल्यातील जी नकारात्मक शक्ती आहे ती निघून जाणार आहे। जर आपल्याला कोणाची वाईट नजर लागलेला असेल, दोष लागलेला असेल, तो देखील निघून जाणार आहे। त्याचबरोबर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद देखील टाकू शकतो। यामुळे काय होतं तर आपला गुरुग्रह बळकट होतो आणि त्यामुळेच आपल्याला लक्ष्मीचा नेहमी आशीर्वाद हा मिळत असतो। तुम्ही रोज देखील हळद, खडा मीठ हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता। यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही दुःख, दारिद्र्य, अडचणी आहेत त्या आपल्यापासून दूर राहतात। जर तुम्हाला शक्य नसेल तर उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हे छोटे मोठे उपाय केलेत, यामुळे आपल्यामध्ये अनेक बदल घडून येत असतात। त्याचबरोबर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल देखील टाकू शकता। जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका, ते देखील चालेल। आणि या सर्व गोष्टी नसतील तर खडा मीठ, हळद याचा वापर करा। यामुळे आपल्यातील नकारात्मक शक्ती निघून जाते। आपलं नेहमी जीवन पॉझिटिव्ह होण्यासाठी या घरातील, अगदी किचन घरातील वस्तू आहेत यांचा आपल्याला खूप सारा फायदा होत असतो। जर तुम्हाला हा व्हिडिओ ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा उपायासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।